महाविकास आघाडीची 2 तासांपासून एक बैठक सुरू आहे। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला बैठकीला उपस्थित असून जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये सध्या खलबतं सुरू असल्याची माहिती आहे। तर काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संजय राऊतांमध्येही महत्त्वाची चर्चा होते आहे। तर महत्त्वाची अपडेट या बैठकीच्या संदर्भातली आपण पाहतोय। गेल्या 2 तासांपासून महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। तर केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला हे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थेट जाऊया, ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्याकडे या बैठकीच्या संदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, महाविकास आघाडीचे खलबतं सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2 तासांपासून बैठक सुरू आहे। काँग्रेसचे वरिष्ठ, महाविकास आघाडीमधील अनेक महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहे। नेमकं बैठकीमध्ये मंथन कशा पद्धतीचं होत आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की गेल्या 2 तासांपासून महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती मुंबईतील ट्रायडंट हॉटेल या ठिकाणी सुरू आहे। या बैठकीमध्ये केसी वेणुगोपाल, त्याचबरोबर रमेश चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरात, संजय राऊत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड असे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते जे आहेत ते आलेले आहेत। केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांनी वंचित बहुजन आघाडी याविषयी जे आहे ते एकूणच इकडच्या महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्याचबरोबर संजय राऊत यांना विचारणा केल्याचं दिसतंय आणि वंचित बहुजन आघाडीला सोबत कसं घेता येईल, कारण आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत जी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा सुरू होती त्यावर मात्र आता वंचित बहुजन आघाडी आक्रमक त्यांनी पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे। आणि वंचित बहुजन आघाडीने आज जी पत्रकार परिषद घेतली, त्यांचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला जी काही जागा ऑफर केलेली आहे महाविकास आघाडीकडनं त्या आम्ही स्वीकारणार नाहीये, आम्हाला सन्मानजनक जागा हव्या आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची गरज सुद्धा आहे, कारण येत्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी जर असेल तर जे 2019 मध्ये झालं ते रिपीट होणार नाही। बहुतांश लोकसभा असो, विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नक्कीच फायदा होईल। त्यामुळे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये 2 महत्त्वाचे विषय जे आहेत त्याची चर्चा करण्यात आली। एक म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांना नेमक्या किती जागा हव्यात, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आपण कसा केला जाईल। यासोबतच उद्या राहुल गांधी यांची जी भारत जोडो न्याय यात्रा जी आहे ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे, म्हणजे ठाण्यामध्ये येणार आहे, नंतर ती संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये पोहोचणार आहे। त्याबाबत शिवसेनेची त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाची कशा प्रकारे तयारी झालेली आहे आणि किती लोकांना सोबत घ्यायचं आहे, स्टेजवरती कोण कोण बसणार आहे आणि एक शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडी या निमित्तानं करेल, अशा प्रकारचे 2 महत्त्वाच्या विषयावरती चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सध्या सुरू आहे। अगदी ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।